हॅलो, शुभ संध्याकाळ मैत्रिणींनो. चला तर आजचा ब्लॉग आहे ना, मी संध्याकाळपासून स्टार्ट केलेला आहे. एका साईडला मी किचनमध्ये ना चहा वगैरे सगळी तयारी केलेली आहे. चहा ठेवलेला आहे गॅसवरती आणि इथे कपडे जे सकाळी मी घातले होते, मशीनला लावले होते, मस्त छान असे सुकलेले आहेत. तर आता तेच काढण्याचं सगळं काम चाललेलं आहे. भरपूर सारे कपडे असतात, काढायला खूप टाईम लागतो. आणि काय आहे, इथे हँगर जे लावलेले आहेत ना, सगळे म्हणजे खूप कपडे असतात. मी 2 दिवस आड करून असे कपडे मी लावते ना, त्याच्यामुळे खूप कपडे असतात. सगळे हँगरमधले कपडे काढलेले आहे. छोटे मोठे सगळे एक ॲडजस्ट करून जेवढे कपडे घातलेले असतात तेवढे सगळे काढून मी इथे खिडकीमधूनच बेडवरच्या, म्हणजे आमचं खिडकी आणि बेडरूम, किचन आणि बेडरूम आहे ना, ती त्यांची विंडो आहे ना आणि बाल्कनी एकच आहे. तर ही जी मी आता इथून एंट्री केलेली आहे, जी इथे जाळी दिसते ती किचनची आहे आणि तिथून मी आता कपडे आतमध्ये ठेवले ती बेडरूमची विंडो आहे. सगळे कपडे वगैरे काढलेले आहेत आणि हँगर आहेत ना, सगळे एका साईडला सरकवून घेतलेले आहेत. आणि ते बघा, ह्या विंडोमधूनच बेडवरती टाकलेले आहेत. आता ते काम मी मिताईला देणार आहे की बसून बसून कपड्यांची घडी घाल. तर इथे मस्तपैकी सगळे कपडे वगैरे काढून घेतलेले आहेत. आणि ज्या पिशव्या पण इथे ना, सकाळी मी तांदूळ वगैरे साफ केले होते, म्हणजे धुतले होते, ते पण मी इथे सुकायला, ते पण छान सुकलेले आहेत. तर इथे पहिला ना मला ही ब्लँकेट ना आत्ता मी सुकायला घालते एवढ्यासाठीच, की मी सकाळी कपडे जे घातले होते त्यांना पूर्ण रश्शी माझी पूर्ण भरलेली होती, म्हणजे त्याच्यावरती सगळे कपडे होते आणि ही ब्लँकेट आहे ना, ती घालायला जागाच नव्हती. म्हणून मी मशीनमध्ये तशीच ठेवली होती. आणि आता सगळे कपडे काढल्याच्या नंतर मग मी ही ब्लँकेट आहे ना, छान अशी व्यवस्थित सुकायला घातलेली आहे. आणि हे 2 पिशव्या, म्हणजे त्याच्यामध्ये मी तांदूळ धुवून सुकायला घातलेले, तर त्या पिशव्या पण मी हाताबरोबर सुकायला घातल्या होत्या, म्हणजे धुवून वगैरे सुकायला घातल्या होत्या, त्या पण सुकल्या होत्या. बाहेरचे कपडे वगैरे सगळे काढलेले आहेत. मी त्याला इकडे फोल्ड मारायला दिलेले आहेत. चहा पाणी वगैरे माझं सगळं झालेलं आहे. आणि आता ना आयुष निघालेला आहे ह्याच्यासाठी, मेडिकलला जायचं आहे त्याला. आणि त्याने मला अचानक सांगितलं की मला ना सँडविच खायचं आहे मम्मी. मी बोलली कसलीच तयारी नाही आहे, माझ्याकडे चटणी पण बनवलेली नव्हती. मी बोलली कसलीच तयारी नाही. त्याला बोलली की तू खाली जाऊन सगळं सामान वगैरे घेऊन येत असशील तर मग मी तुला सँडविच बनवून देते, नाहीतर मी तुला सँडविच बनवून देणार नाही. काय होतं, ह्या लोकं मागतात पण ना खाली जायला वगैरे मागत नाहीत. आणि ऐन टायमाला सांगितल्यानंतर त्याला आता ना मेडिकलमध्ये पण जायचं आहे, त्यामुळे तो ऐन टायमाला असं हे नाही करत की मी आता मला जायचं आहे आणि मी नाही जाणार वगैरे, असं करत असतो. मग मी बोलली की तुला खायचंच असेल तर सगळं सामान वगैरे, त्याला तेच सांगते मी इथे, की तो बोलतो की बटाटे वगैरे अजून शिजवायला ठेवलेच नाही. मी बोलले की मी बटाटे तू खाली जाऊन येईपर्यंत आणि सगळं सामान आणेपर्यंत बटाटे शिजून होतील. म्हणजे इथे ना माझ्याकडे काकडी, गाजर वगैरे सगळं असतं, पण गाजर पण एकच आहे, सॉरी काकडी पण एकच आहे. आणि कांदे पण माझ्याकडे 2च होते. मला संध्याकाळच्या जेवणाला पण कांदे लागणार होते. मला खाली जाऊन सगळं सामान आणायचं होतं, पण मला एक टिफिनची पण मला ऑर्डर आलेली ना, त्यामुळे मला टिफिन बनवायला टाईम लागला असता आणि खाली जायला मला तेवढा टाईम नव्हता. पण त्याला बोलली की जा, त्याला थोडंसं सामान वगैरे लिहून दिलेलं की मला काय काय पाहिजेल आहे, आणि ते सगळं त्याला खाली पाठवलेले सगळं आणण्यासाठी. तोपर्यंत ना मी इथे सकाळी ना तांदूळ सुकायला घातले होते, म्हणजे मला भाकरीसाठी आता जे तांदूळ मी धुवून पुसून वगैरे घेते ना, ते छान मस्तपैकी इथे फॅनवरतीच घातले होते. तर ते छान सुकले होते, कारण का सकाळी घातले होते ते लवकर ना, तर ते दुपारी छान उन्हामध्ये वगैरे ठेवले, ते छान कडकडीत ते सुकले होते. भरपूर चांगले ओलसर कपड्याने मी पुसून घेते, कारण का धुवत नाही मी मोस्ट ऑफ. तर ना इथे छान असे एका पिशवीत बांधून ठेवलेले आहेत, म्हणजे जेणेकरून मी लगेच सकाळी दळण्यासाठी, म्हणजे तांदूळ दळायला देईल. तर इथे ती सगळी बाहेरची कामं झालेली आहेत मस्तपैकी. इथे कुकरसुद्धा झालेला आहे. आणि आता पुढची तयारी म्हणजे मला ना टिफिन द्यायचं आहे. तर टिफिनमध्ये मी आमटी, अंड्याचं कालवण बनवणार आहे, म्हणजे असं चपातीबरोबर खातात ना असं. आणि चपाती आणि भात, म्हणजे पूर्ण टिफिन द्यायचा होता. आता आमच्यासाठीच असलं असतं ना, तर मी फक्त काहीतरी असंच भागवून घेतलं असतं किंवा एकच अंड्याची आमटी वगैरे केली असती, माझं झालं असतं. पण आता टिफिन वगैरे बोललं ना की सगळी तयारी करावी लागते, म्हणजे अगदी समोरच्याला पूर्ण टिफिन द्यायचं असतं. म्हणजे डाळीची आम्हाला जरी गरज नसेल ना, तरी पण समोरच्या टिफिनवाल्यांना ती द्यावी लागते, बनवून द्यावी लागते एक्स्ट्रा. जरी ती 1 वाटी द्यायची असेल तरी पण चांगली व्यवस्थितच बनवायला लागते. तर इथे बघा, माझं कुकर होईपर्यंत बटाटे शिजले पण माझे. आणि बटाट्याबरोबरच मी आमटीची तयारी करण्यासाठी म्हणजे डाळ शिजत घातली होती. आणि माझे बटाटे होईपर्यंत आयुष आलासुद्धा. आणि माझं बटाटे ना आता, म्हणजे मी कुकर ना बाहेर ठेवलेला आहे, की जेणेकरून ना कुकर थंड होईल आणि मग मला
ते बटाटे लगेच मिळतील. आणि ही तयारी इतर तयारी आहे ना, म्हणजे काकडी वगैरे जी कापून ठेवायची आहे, टोमॅटो सगळं, म्हणजे जी ती तयारी होईपर्यंत कुकर मस्त व्यवस्थित थंडसुद्धा झालेला आहे आणि त्यातले मी बटाटे बाहेर काढून ठेवलेले आहेत. तर इथे ना मला आयुषने टोमॅटो दाखवलं की मी एवढ्या साईजचे टोमॅटो आणलेत, तर त्यातलाच मी एक परत अजून एक घेतला की असू देत, म्हणजे लागेलसुद्धा, कारण का तेवढेच होणार नाही. त्यालाच नाश्ता बोललं तर आम्ही, म्हणजे होत नाही ना असं की त्यालाच होईल म्हणून, तर सगळेच करणार. त्यासाठी मला टोमॅटो अजून एक त्यातला घेतलेला आहे आणि काकडीसुद्धा मला लागणार आहे. तर ते सगळं सामान त्याला बोलली की एका साईडला ठेव आणि बाकी मी आता इथे सगळी तयारी करून देते, तोपर्यंत तू देवाची पूजा वगैरे करून घे. तर त्याचं तेच काम चाललेलं आहे म्हणून तो देवाची पूजा करायला घेतली. आणि इथे मी सगळे सँडविचला जे जे लागणार आहे ना, कांदा, टोमॅटो, काकडी आणि उकडलेला बटाटा एवढंच आहे. माझ्याकडे शिमला मिरची वगैरे नाही आहे. तर सगळे मस्तपैकी सगळ्या जे आहे ना भाज्या, त्या छान अशा सगळ्या धुवून घेतलेल्या आहेत. काकडीसुद्धा एक जी काकडी होती ती मस्तपैकी पील केलेली आहे तिला आणि धुवून वगैरे ती कट करून ठेवलेली आहे. टोमॅटो कट करून ठेवलेला आहे. सध्या मला ना फटाफट त्याला आता जायचं आहे ना, म्हणून मी त्याला पहिला जेवढं 2 सँडविचसाठी जेवढं पहिला लागणार आहे ना, तेवढं मी पहिला सगळं कट करून घेणार. नंतर मग आम्ही घरीच आहोत तर आम्हाला आरामात करून घेईल. पहिलं त्याला मला 2 सँडविच बनवून द्यायचे आहेत. इथे बघा बटाटेसुद्धा छान असे थंड झाले. फक्त मधी ना जेव्हा मी कट करत होते ना, तेव्हा मधी असे गरम लागत होते. तर इथे मी सगळं भाज्या वगैरे कट करून घेतलेल्या आहेत. आणि ना माझ्याकडे चटणी नव्हती, तर त्याला बोलली की सँडविचवाल्याकडनं चटणी घेऊन ये. तर बघा ही चटणी ही कितीला घेतलेली आहे, मी त्याला विचारलंच नाही की ती कितीला वगैरे आणले म्हणून. तर त्याला बोलली की आता तुम्ही सोडत बसायला ना मला टाईम नव्हता. त्याला बोलली की मी त्याला जरा खोलून दे, तोपर्यंत मी पटापट ब्रेडला बटर वगैरे लावून घेते. तर इथे सगळ्यात पहिलं ना 4 स्लाईस काढलेले आहेत. त्याच्यासाठी मस्त छान असे सगळ्या पूर्ण चारी पण ब्रेडला पहिला मी बटर लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती चटणी लावून घेतलेली आहे. मी चटणी ना कधीच ब्रेडला प्लेन पहिला लावत नाही, बटरशिवाय लावत नाही. तर काय होतं चटणीतलं सगळं ते पाणी वगैरे असतं ना ब्रेडमध्ये सगळं ऑब्झर्व होतं आणि ना म्हणजे एकदम लगदा होऊन जातो ब्रेडचा, कारण का ते चटणीतलं पाणी सगळं सोक करून घेते ना ब्रेड, म्हणून त्यासाठी मी ब्रेडला पहिला बटर लावते आणि त्याच्यावरती मग चटणी लावते, म्हणजे ती राहते. त्याच्यानंतर जेवढे पण मी टोमॅटो, गाजर नाही टोमॅटो, काकडी, बटाटा, उकडलेला बटाटा आणि कांदा चिरून ठेवला. आणि कांदा आयुषच्या 2 सँडविच जे बनवलेत ना त्याच्यामध्ये एकदम विसरून गेलेली आहे. ह्याच्यामध्ये मी ना चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे थोडं थोडं आणि त्याला पहिला सँडविच बनवून घेतलेला आहे. तोपर्यंत माझ्या लक्षातच नाही की मला कांदा घालायचा आहे आणि माझ्या समोर आहे. पण काय जेव्हा घाई होते ना तेव्हा इतकी गडबड होते ना की हां हे टाकलं आणि त्याला मम्मी झालं ते चाललं होतं त्याचं. तर मी बोलले की अरे बाबा झालं आहे माझं, फक्त थांब, मी फक्त कट करायचे आहेत, कारण का त्याला खाईपर्यंत पण वेळ लागला असता आणि त्याचं टायमिंग आहे 7चा आणि 7 ना घरातच वाजले होते, म्हणजे तो सँडविच वगैरे खाईपर्यंत 7 घरात वाजले होते. तर इथे बघा त्याला मी पहिला फटाफट तयार करून दिलेला आहे आणि त्याच्याबरोबर ना मी सॉस दिलेला आहे. नेमका सॉस पण माझ्याकडे संपत आला होता. तर इथे बघा सँडविच एक बनवून दिलेला आहे, दुसरा मी त्याला हे खाईपर्यंत दुसरा मी कट करून देणार आणि त्याच्याबरोबर सॉस आणि मेयोनीज दिलेला आहे. तर इथे हा दुसरा सँडविच मी कट केला तेव्हा पण माझ्या लक्षात नाही की मी कांदा टाकलेला नाही आहे. आणि हा पण सँडविच दिल्याच्यानंतर आणि बघा मस्त अशा प्रकारे छान असं सँडविचचे पीसेस केलेले आहेत आणि त्याला हा दुसरा सँडविचसुद्धा दिला, तरी पण माझ्या लक्षात नाही. त्याला इथे 2 सँडविच दिल्याच्यानंतर ना मी माझ्या पुढची, म्हणजे आता आम्हाला लागेल, मितालीला, मला आणि मनोहरला लागतील म्हणून मी सँडविचची पुढची ना सगळं कटिंग वगैरे करत होती. त्यामध्ये सगळं म्हणजे कांदा संपलाच नव्हता, मला कांद्याची गरजच लागली नाही. त्याच्यामुळे मला कांदा कट करायचं म्हणजे राहिलं की अरे सगळं कापलं आणि कांदा मला ती तसाच होता. मी त्याला जाऊन दाखवलं बाहेर की अरे आयुष बघ तुला मी कांदाच टाकला नाही ज्या सँडविचमध्ये तो बोलतो की राहू दे आता, जाऊ देत, तुम्ही लोक बनवून खाल ना त्याच्यामध्ये टाका. तर इथे ना आता बघा मी सगळे आठवणींनी, म्हणजे नंतरचे जे सँडविच बनवलेत ना, तर जो आधी मी सेकंड सँडविच दिला तो मी दिलेला आहे. मग मी त्याला बोलले की मी त्याला दे, तुला मी कांदा टाकून एक दुसरा सँडविच बनवून देते. तोपर्यंत फटाफट दुसरा सँडविच बनवला आणि त्याला दिला. त्याच्यानंतर आम्ही पण मस्तपैकी नाश्ता वगैरे केला. मध्येच मनोहर आला होता ना, तो काहीतरी मला न्यूज दाखवत होता की हे असं आहे म्हणून. तर मी बोलली की अच्छा हां, ते मला दाखवायला तो खास बाहेर आला होता. मस्तपैकी आम्ही पण छान नाश्ता वगैरे केला आणि आता संध्याकाळची रात्रीच्या जेवणाची तयारी करायची होती. मला तुम्हाला सांगितलं ना टिफिन द्यायचं आहे, त्यासाठी मी त्या अंडी उकडायला ठेवलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये ना दुपारची भाजी आहे कढईमध्ये, तीसुद्धा मी गरम करून ठेवून दिलेली आहे.
छान इथे ना जो पसारा आधी झाला होता सगळा क्लीन वगैरे प्लॅटफॉर्म सगळा साफ करून घेतलेला आहे. आणि जराशी आता सँडविच खाल्लं म्हणून आम्ही मनोहरने आणि मी थोडी थोडी ब्लॅक कॉफी घेतलेली आहे. थोडंसं रिफ्रेश होऊन जातं माहिती आहे आपण जराशी चहा कॉफी वगैरे घेतली तर. जी टी लवर वगैरे आहेत ना त्या लोकांना विचारा. बाकीचे चहा वगैरे आवडीने पित नाही ना त्यांना अजिबात विचारायचं नाही. तर कसं तुम्ही लोकं चहा पिता? अरे पण आम्ही खूप आवडीने चहा पितो आणि मला तर एकदम चहा बोललं की माझा जीव की प्राण. मला हा प्रत्येक टायमाला चहा लागतो. चला असो चहा पाणी वगैरे झाल्याच्यानंतर आता माझी मस्तपैकी अंडीसुद्धा बॉईल झालेली आहेत. आणि आता मला अंड्याचं कालवण बनवायचं आहे. त्यासाठी सगळे अंडी मी उकडून वगैरे घेतलेली आणि एका साईडला ना मी हा भात ठेवलेला आहे. तर इथे मसाला पहिला मी याच कढईमध्ये ना थोडासा कांदा आणि माझ्याकडे ऑलरेडी मसाला आहे पण तो थोडासा कमी पडला असता म्हणून मी थोडासा अजून फटाफट सुका खोबरं आणि कांद्याचं वाटण भाजून घेतलेलं आहे आणि तो मिक्सरला लावून घेतलेला आहे मी. त्याच्यानंतर ना मी इथे अंडी उकडून घेतलेले आहेत ना ते सोलून घेतलेले आहेत आणि ही अंडी आहेत ना 2 भागमध्ये मी कट केलेले आहेत. आणि ते आता मी ना फक्त तेलामध्ये हळद आणि मसाला टाकणार आहे. मीठ वगैरे घालणार नाही आहे. असंच फक्त ह्याच्यावरती मी फ्राय करून घेणार आहे अंडी. म्हणजे छान ना अंड्याचं जे आतमधला पिवळा भाग असतो ना तो सुटत नाही म्हणजे कालवणामध्ये पडत नाही मिक्स होत नाही. कारण का मी प्रत्येक वेळा करते ना ते अशी मी बनवत नाही. खूप कमी अशी बनवते मी. पण जेव्हा पण मी फ्राय न करता बनवते ना तेव्हा अंड्यातलं आतमधलं यॉल्क असतं ना ते सगळं ग्रेव्हीमध्ये मिक्स होऊन जातं. छान असं मस्तपैकी ना ह्याला मसाला लागलेला आहे फ्राय करून घेतलेला आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. परत त्याच पॅनमध्ये ना मी तेल घातलेलं आहे आणि हा जो वाटण मी काढलेला आहे ह्याच्यामध्ये ना भाजताना मी फक्त सुकं खोबरं कांदा थोडाच घेतलेला 2 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आणि एक अगदी छोटासा टोमॅटो घातला होता. ते छान असं भाजून ना त्याचं वाटण करून घेतलेलं आहे. आणि ते मी बटाटे उकडलेले होते ना त्यातला एक बटाटा राहिला होता तो मी आता ह्या कालवणामध्ये यूज करून घेईन. तर इथे बघा भाताला आता मस्त की भात झालेला आहे. तो नरमाला ठेवायचा आहे म्हणून मी ना एक कावेलता मारला आणि आता ह्याच्यावरती झाकण मारून तो स्लो गॅसवरती होऊ देईल. तर इथे मी ना फक्त ह्याच्यामध्ये कांदा घातलेला आणि तो बटाटा जो शिजलेला होता ना तो चिरून घातलेला आहे. छान तेलात परतल्याच्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये मसाला आणि फक्त हळद घातलेली आहे. ते सुद्धा छान तेलामध्ये परतल्याच्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये जो वाटण केला होता ना तो ह्याच्यामध्ये घातलेला आहे मसाल्यामध्ये त्या कांद्यामध्ये आणि परत एकदा तो पण छान तेलामध्ये परतून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी जेवढं मला पाणी लागणार आहे ना ग्रेव्ही मला जशी पाहिजे आहे त्याच्या हिशोबाने मी पाणी घालणार आहे. आणि थोडंसं ते तुम्ही बघू शकता छान असं ते सुकल्याच्यानंतर परत थोडंसं पाणी घातलेलं आहे. त्याचबरोबर लगेच चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं परतून घेतलेलं आहे की जेणेकरून सगळीकडे मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे आहे. झाकण मारून घेतलेलं आहे आणि 1-2च मिनटं फक्त मी झाकण मारून घेतल्याच्यानंतर झाकण काढलं आणि ह्याच्यामध्ये मी ही अंडी जी आहेत ना मसालेवाली ती घातलेली आहे. तुम्हाला मी नंतर दाखवते की ह्याच्यातलं जे हे असतं ना पिवळा भाग तो अजिबात कालवणामध्ये मिक्स झालेला नाही आहे. ह्याच्यामध्ये परत एकदा थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता कालवण 5 ते 7 मिनटासाठी मी झाकण मारून छान मंद आचेवरती होऊ देणार आहे. आता इथे ना एका साईडला मी तो अंड्याचं जे हे बनते ना रस्सा तो एका साईडला ठेवलेला आहे आणि बरोबर आता मसूरची आमटी बनवणार आहे. त्याच्यासाठी फक्त साधी सिंपल आपली जी कढीपत्ता लसूण आणि राई जिऱ्याची फोडणी घातलेली आहे. त्याच्यामध्येच मी तिखट आणि हळद घातलेली आहे. बारीक अशी कढ आल्याच्यानंतर आमटीला ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे. थोडंसं मी 2-3 कोकमाची सालं घातलेली आहेत. आता इथे अंड्याचा रस्सासुद्धा तयार झालेला आहे. छान मस्तपैकी असा अंड्याचा रस्सा तयार झाल्याच्यानंतर ह्याच्यावरती मी कोथिंबीर घातलेली आहे आणि जसं बघा तुम्हाला मी ग्रेव्ही दाखवते मला एवढ्याच प्रमाणामध्ये की जेणेकरून ना समोरच्या व्यक्तीला चपाती वगैरे खाता येईल ना त्याच्याबरोबर त्याच्या हिशोबाने मी ग्रेव्ही ठेवलेली आहे. माझं सगळं जेवण झालेलं आहे. चपात्या पण बनवून घेतलेल्या आहेत आणि आता इथे मी सगळं ज्यांना डबा द्यायचा आहे ना त्यांचा टाईम झालेला आहे म्हणून मी डबा भरायची आता घाई करते. त्याच्यामध्ये सगळ्यात खालच्या डब्यात मी भात भरते. सेकंड डब्यामध्ये मी चपात्या वगैरे भरल्यात एवढ्यासाठीच की ना वरच्या साईडला थोडंसं कालवण आणि किंवा भाजी डाळ आमटी काही असेल ना त्या वरच्या साईडला मी एवढ्यासाठीच भरते की ना खालचा डबा थोडासा ना शेवटचा जो खालचा एंडिंगचा आहे त्याला थोडंसं चीर गेलेली आहे तर त्यातून सांडू शकते. आणि त्याच्यावरती मी ठेवलं नाही कारण की सगळ्यात वरती ह्याच्यासाठीच ठेवलं आहे की तो डगमगला तरी पण वरचेवर अलगत असतो ना
म्हणून मी वरच्या साईडला आमटी आणि भाजी वगैरे भरते. टिफिनवाल्याचं टिफिन देऊन आल्याच्यानंतर थोडंसं आता माझं किचनचं प्लॅटफॉर्म वगैरे सगळं, कारण का आता नॉनव्हेज बनलेलं आहे, तर आज मला पूर्ण किचन साफ करायचं आहे. त्याच्यासाठी ना मी इथे फटाफट सगळं किचन वगैरे साफ करून घेतलेलं आहे. आणि जेवढी नाश्त्यापासूनची एवढी भांडी होती ना, तर इथे दुपारची भाजी वगैरे पण होती, ती गरम करून कढई वगैरे ती पण घासायला आत्ता घेतलेली आहे मी. ती आत्ता जर मी भांडी ही एवढी घासली ना, तर मग नंतरची जी आम्ही जेवल्याच्या नंतरची भांडी आहेत ना, अगदी थोडीशी राहतात. मग ती मिताली वगैरे घासते. तर इथे मी पूर्ण किचन वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे आणि छान अशी मस्तपैकी माझी भांडी वगैरे झालेली आहेत. अजून आम्हाला सगळ्यांना जेवायचं बाकी आहे. त्याच्या अगोदर बघा, म्हणजे जेवणाच्या अगोदरच एवढी भांडी असतात. जर ही सगळी एकत्र असली असती ना, तर जेवल्याच्या नंतर मला खूप कंटाळा आला असता. मग मी मनोहरला बोलली की थांब जरा, एवढं किचन प्लॅटफॉर्म वगैरे क्लीन करून घेते, मग आपण जेवायला बसूया. ते मस्तपैकी भाजी भांडी वगैरे सगळी झालेली आहेत. किचनचा प्लॅटफॉर्म वगैरे क्लीन केलेला आहे आणि फायनली मी आता जेवायला बसलेले आहे. मला चपाती वगैरे काहीच नको होती. थोडीशी आमटी मला टेस्ट करायची होती, म्हणून जराशाच एका साईडला भातावरती आमटी घेतलेली आहे आणि बाकीचा भात मी मस्तपैकी अंड्याच्या रस्स्याबरोबर खाणार आहे. तर इथे माझं प्लेट तयार झालेली आहे. चला तर आता मी जेवून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते की माझं किचन पूर्ण क्लीन आहे. बघा, अशा प्रकारे मी पूर्ण किचन क्लीन करून घेतलेलं आहे. आणि इथे थोडंसं जेवणाची ती भांडी ठेवलेली आहेत ना, आयुष आणि मितू एकत्र बसून जेवणार आहेत. म्हणजे ती बोलली दादा आल्याच्यानंतर मी पण जेवेल, म्हणून ही जेवणाची भांडी या प्लॅटफॉर्मवर ठेवलेली आहे. चला तर आता संध्याकाळपासूनचा जो तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर केलेला आहे ना, तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आवडला असेल ना, तर लाईक शेअर सबस्क्राईब. बाय, गुड नाईट.